घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत। मुंबईच्या महापौर पदावरून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। आपण पाहतोय भाजप आणि ठाकरे सेनेमध्ये पडद्यामागे समेटाची चर्चा सुरू असल्याची माहिती आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। आपण पाहतोय कल्याण डोंबिवलीतील फोडाफोडीच्या राजकारणाला शह देण्यासाठी मुंबईत ही नवीन रणनीती आखली जात असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महापौर पद किंवा महत्त्वाच्या समित्या देण्यास स्पष्टपणे विरोध दर्शवला। 2017 मध्ये भाजपने माघार घेत शिवसेनेचा महापौर केला होता आणि आता त्याच उपकाराची परतफेड म्हणून ठाकरे सेनेचे नगरसेवक मतदानावेळी गैरहजर राहून भाजपचा मार्ग मोकळा करण्याची शक्यता आहे। ही छुपी युती यशस्वी झाल्यास शिंदे गटाची मोठी राजकीय कोंडी होईल आणि मुंबई महानगरपालिकेत भाजपचं वर्चस्व प्रस्थापित होईल। यामुळे आता महायुतीतील अंतर्गत संघर्ष विकोपाला गेल्याचे चित्र देखील पाहायला मिळत आहे। तर आपण पाहतोय फडणवीस ठाकरेंमध्ये काय चर्चा झाली आहे। मुंबई महापौर पदावरून फडणवीस ठाकरेंमध्ये बोलणी सुरू असल्याची माहिती मिळते। महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक मात्र गैरहजर राहणार आहे अशी देखील रणनीती या ठिकाणी आखण्यात आली आहे। 2017 मध्ये ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपने माघार घेतली होती। महापौर निवडीवेळी ठाकरे सेना अनुपस्थित राहण्याची योजना देखील असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। 2017 ची परतफेड आता उद्धव ठाकरे करणार का असा सवाल आता उपस्थित होतोय। तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता स्थापनेचा पेच अधिकच गूढ होत असतानाच आता भाजपने आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना महत्त्वाचे आदेश दिलेत। पुढील 8 ते 10 दिवस कोणत्याही नगरसेवकांना मुंबई सोडून बाहेर जाऊ नये अशा कडक सूचना त्यांना पक्षाकडून देण्यात आल्या। महापौर पदाचं आरक्षण जाहीर होताच भाजप सत्ता स्थापनेसाठी दावा ठोकण्याच्या तयारीत आहे। एकीकडे शिंदेंनी त्यांचे नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवल्याची चर्चा असतानाच दुसरीकडे आता भाजपकडून देखील नगरसेवकांना मुंबई बाहेर न जाण्याचे आदेश देण्यात आले। तर भाजपकडून काय आदेश देण्यात आलेत आपण पाहतोय। नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबई बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे। पुढील 10 दिवस मुंबईतच राहण्याच्या सूचना भाजपकडून नगरसेवकांना देण्यात आल्या। महापौर आरक्षणानंतर भाजप मोठा दावा करणार आहे। तर नगरसेवकांच्या हालचालींवर पक्षाची करडी नजर असेल। मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी भाजपची विशेष भाजपकडून काळजी घेतली जाते। नवनिर्वाचित नगरसेवकांना आता मुंबई बाहेर जाण्यास भाजपकडून बंदी घालण्यात आली आहे। तर सत्ता समीकरण मजबूत ठेवण्यासाठी शिंदे गटाच्या नगरसेवकांना मुंबईत 5 स्टार हॉटेलमध्ये मुक्कामासाठी ठेवण्यात आल्याचं आपण पाहतोय। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये जाऊन नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद देखील साधला। मुंबईत महायुतीचा महापौर होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। शिवसैनिकांच्या भावना आहेत की मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असावा। शिवसैनिकांची भावना, कारण बाळासाहेब ठाकरेंचं जन्मशताब्दी वर्ष आहे। मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, महायुतीचा होईल। ऑपरेशन टायगर